नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या अंतर्गत जी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच या ठिकाणी टी परीक्षा झाली होती विद्यार्थी मित्रो. तर या ठिकाणी टी संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या ठिकाणी दिसते की टी जो अंतरिम निकाल होता म्हणजे या ठिकाणी जो निकाल आहे, रिझल्ट या ठिकाणी जाहीर झालेला आहे. त्याकरता हे एक त्या ठिकाणी प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे. बघा, शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी 2025 या परीक्षेचं आयोजन रविवार दिनांक 23/11/2025 रोजी करण्यात आले होते. आणि या ठिकाणी या परीक्षा जो आहे पेपर 1 आणि पेपर 2 ची अंतरिम उत्तर सूची म्हणजे अंतिम उत्तर सूची जी आहे ही आपल्या या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आली. या अधिकृत संकेतस्थळावर ही प्रसिद्ध करण्यात आली दिनांक 12/1/2026 रोजी. तर आता विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी बघा, पेपर 1 आणि पेपर 2 साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवार आणि परीक्षार्थींचा जो अंतरिम निकाल आहे हा 16/1/2026 रोजी म्हणजे आज हा आपल्या या ठिकाणी बघा http://mahatet.in या वेबसाईटवर या संकेतस्थळावर जे आहे आपल्या प्रत्येक उमेदवाराचे जी लॉग इन आहे, ओके, उमेदवाराच्या लॉग इन मध्ये ऑनलाईन पद्धतीने 6 वाजल्यापासून हा पाहता येणार आहे. सायंकाळी 6 वाजल्यापासून जाहीर केलेला आहे. ओके, आता त्या अनुषंगाने काय तर अंतरिम निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करायची असल्यास किंवा अपेक्षा व त्रुटी असल्यास जे आहे या ठिकाणी जर काही असेल त्रुटी तर या ठिकाणी आपल्याला आक्षेप जो आहे या वेबसाईटवरती विद्यार्थी मित्र 16/1/2026 ते दिनांक 21 तारखेपर्यंत 21 जानेवारी 2026 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवार जे आहे आपल्या लॉग इन मधून ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदवता घेऊ शकते आणि अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार त्या ठिकाणी केला जाणार नाही आहे. ओके, या संबंधित सर्व उमेदवारांना नोंद या ठिकाणी घेतात. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी बघा रिझल्ट जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. ओके, टीईटीचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. आता बरेच विद्यार्थी ॲट अ टाइम जो आहे निकाल बघण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे वेबसाईटवरती थोडासा लोड येत आहे. ओके, वेबसाईट ओपन व्हायला थोडीशी अडचण येत आहे. त्यामुळे थोड्या वेळाने तुम्ही ट्राय करायचं आहे. नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटमध्ये तुम्हाला निकाल बघता येणार आहे. आणि जर त्या अनुषंगातून जर आपल्याला काही त्रुटी किंवा आक्षेप असेल तर आपला आक्षेप देखील आपल्याला नोंदवायला एक या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे. ती म्हणजेच आजपासूनच आहे, ती 21 तारखेपर्यंत. ओके, या ठिकाणी जे विद्यार्थी पात्र होतील त्या सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्र. बघा, थोड्या वेळानंतर तुम्ही चेक करा, त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट दिसायला लागेल. थँक यू सो मच.